तर बघा खूप मोठ्या मताधिक्याने आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील। एकही उमेदवार एकही नगरसेवक दुसऱ्या पक्षाचा या ठिकाणी होणार नाही, मला खात्री आहे, माझा आमच्या मतदारांवर विश्वास आहे। हो, राज्यात दोन जागा ज्या आहेत ते बिनविरोध झालेल्या आहेत, काय वाटतं राज्यात किती भाजपच्या जागा आहेत, महायुतीला किती येतील? मी सांगितलं की महायुती नंबर 1 वर राहील, नंबर 1 वर जाईल, त्यातही भाजप जे आहे ते नंबर 1 वर राहील। आमची सदस्य संख्या मी म्हणतो 2000च्या वर जाईल, राज्यामध्ये 2000च्या वर आमची संख्या या ठिकाणी निश्चित जाईल आणि मोठ्या मताधिक्याने आमचे नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहे, हे राज्यभरामध्ये निवडून येतील। पण आम्ही महायुतीचा जर विचार केला, आम्ही अनेक ठिकाणी महायुतीत लढलो आहोत, महाविकास आघाडी तुम्हाला कुठेही दिसणार नाही। म्हणजे जसं बिहारमध्ये झालं, महाराष्ट्रात झालं विधानसभेला, तशी परिस्थिती यावेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची होणार आहे। दरम्यान जे आहे काही नेत्यांचे भाषण जे आहेत ते वादग्रस्त ठरल्याचा तक्रार जी आहे ती निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेली आहे। आपण सुद्धा आपलं नाव त्यामध्ये आहे, गुलाबराव पाटलांचं नाव आहे। याबाबत आता निवडणूक आयोग जे आहे मला वाटतं मी काही असं काही चुकीचं कुठे बोलत नाही कधी, आणि मी बोललेलोही नाही। मला असं वाटतं तर माझं नाव आहे म्हणून तुम्ही सांगता आहात, मला माहिती नाही त्याबद्दल, पण चुकीचं बोलायलाच नको। अनेक ठिकाणी आपण काहीतरी फारच लाईन सोडूनही बोलतायत, जे बोलायला नको पब्लिक प्लेसवर, स्टेजवर, ते काही ठिकाणी बोललं जात आहे। आपसातले मतभेद आहेत, मला वाटतं, पण ते राजकीय मतभेद आहेत, ते फार अशा खालच्या पद्धतीने जाऊन बोलणं काही फार योग्य मला वाटत नाही, आणि मी कधी तसं बोलत नाही। नाशिकच्या पालकमंत्रीपदाबद्दल अजित पवार बोलले की जोपर्यंत पालकमंत्री नाहीये तोपर्यंत मीच नाशिकचा पालकमंत्री, असं अजित पवार। ठीक आहे, शुभेच्छा आहेत माझ्या त्यांना, काही हरकत नाही। संजय राऊत आज आजारपणातून उठले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली। शिंदे गटातून 35 आमदार जे ते बाहेर पडतील असं रवींद्र चव्हाण फोडणार। आता ते संजय राऊत आहे, ते काही सांगू शकतात। स्वतःचा पक्ष त्यांना सांभाळता येत नाही, स्वतःच्या पक्षातून 45 लोक निघून गेले, तोपर्यंत एवढं ज्यांना जायचं असेल त्यांनी जा। म्हणजे खरं शिवसेना फोडण्याचं श्रेय जे आहे ते संजय राऊतांनाच आहे। मला अनेक नगरसेवकांनी सांगितलं की आम्ही त्यांना म्हणतो की असंच होतं, ज्यांना जायचं ते जा, खुर्चीवर मस्त बसून हातपाय ताणून ते म्हणत होते की जाऊ द्या, ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या। असे जर पक्षाचे नेते असतील तर मग काय त्या पक्षाचं कसं होणार आहे? आणि तसंच ते यावेळेला झालेलं आहे, आणि म्हणून मागच्या वेळी आपण बघितलं असेल की जवळजवळ 45 आमदार हे पक्ष सोडून निघून गेलेत। तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा, अजूनही तुमच्याकडे काही खासदार आहेत, आमदार आहेत, तुम्ही त्यांची चिंता करा। बाकी शिंदे साहेबांच्या सेनेचं काय होणार, भाजपचं काय होणार, राष्ट्रवादीचं काय होणार, आमच्या घड्याळाचं, हे तुम्ही बघू नका। नाही नाही, आता आमच्याकडे जेवढे लोक झाले तर केवढी गर्दी झाली आमच्याकडे, कुठे सांभाळणार आम्ही? किती लोक आहेत आमचे बघा तुम्ही, 250च्या वर, म्हणजे 50 जागा सुद्धा 288 पैकी महाविकास आघाडीला नाहीये। आता किती घेणार आम्ही लोक? त्याला काही लिमिट आहे? रवींद्र चव्हाण बोललो तर 2 तारखेनंतर युती टिकवायची, मला 2 तारखेनंतर काही बदल होण्याची शक्यता अजिबात नाही। महायुती आमची आहे, महायुती आमची कायम आहे। उगाच म्हटलं तर त्याचा किती अर्थाचा गैरअर्थ आपण त्यात काढू नका। 2 तारखेपर्यंत बाबा संयम ठेवा, आपसात भानगडी करू नका। पुन्हा आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्हाला राज्याचा सगळा गाडा चालवायचा आहे, अतिशय म्हणजे वेगाने आम्हाला या राज्याचा विकास करायचा आहे, असा त्यांना म्हणण्याचा अर्थ होता। पण निवडणुकीमध्ये थोडं आरेकार्य झालं एकमेकांचं, त्या ठिकाणी तेवढे 2 तारीख होऊ द्या, नंतर परत सुरळीत होईल असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ असेल। 11 गुंडांना उमेदवारी दिली आहे शिंदेंनी आणि भाजपकडून, असं रोहित पवारांनी आरोप केला। रोहित पवारांना काय, रोहित पवार तर काही सांगतील। रोहित पवार तर इथे पण येऊन काय काय बोलून गेले, तुम्हाला माहिती आहे, माझ्याबद्दल काय काय बोलून गेले। आता मी त्यांना सांगितलं की अजून तुमचे 17 उमेदवार या ठिकाणी, 18 उमेदवार आहेत उभे, तुम्ही येऊन बसा इथे आणि एखाद्या तरी निवडून आणून दाखवा। मी ओपन चॅलेंज केलं होतं त्यांना, बोलायला काय लागतं। रोहित पवारांचं ते माझाही राजीनामा मागत होते, त्यांना आता त्यांना बोलण्याशिवाय त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही, आणि म्हणून मग स्वतः जर एखाद्या निवडणुकीमध्ये गेले नाही कार्यकर्त्यांच्या, एखाद्या ठिकाणी